बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। गोळी लागलेला सदरुद्दीन खान ऑइल माफिया असल्याची माहिती मिळते आहे। ऑइल तस्कर तसंच बांधकाम व्यावसायिक म्हणून देखील सदरुद्दीन खानची ओळख आहे। अज्ञातांनी सदरुद्दीन खानवर 4 ते 5 गोळ्या झाडल्या। वैयक्तिक वादातून किंवा व्यावसायिक कारणातून देखील हा गोळीबार झालेला असू शकतो असा संशय पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खानवर गोळीबार। गोळी लागलेला सदरुद्दीन खान ऑइल माफिया असल्याची ही माहिती। रात्री 9:30च्या सुमारास अज्ञातांनी सदरुद्दीन खानवर 4 ते 5 गोळ्या झाडल्या। साहिल पनवेल रोडनी नवी मुंबईला जात असताना त्यांची गाडी सिग्नलवरती थांबलेली असताना 2 इसम पाठीमागून आले बाईकवरती आणि त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे। आम्ही आरोपीच्या शोधासाठी एकूण 5 तपास पथकं तयार करण्यात आलेली आहेत। गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत आणि सध्या जे त्यांच्यावरती फायरिंग करण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे। गोळीबारानंतर चालकानं घाबरून गाडी 1 किलोमीटर पुढे नेल्याची माहिती। गोळीबारावेळी सदरुद्दीन खान गाडीत होता, त्याच्या दाढेत गोळी अडकल्याची माहिती। मध्यरात्रीच खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून झेन रुग्णालयामध्ये सदरुद्दीन खानच्या तब्येतीची विचारपूस। आजूबाजूला रहदारी आहे, गाड्या चालल्या, सिग्नलवर गोळीबार होतो पाठलाग करून। म्हणजे अशा तऱ्हेने जर होत असेल तर भर रस्त्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये आता भायखळ्यामध्ये रस्त्यामध्ये नेते सुरक्षित नाही आहेत आणि मुंबई पोलीस करतायत काय? आणि मला वाटतं की मुंबई पोलिसांना स्कॉटलंडच्या पोलिसांची बरोबर आम्ही करतो तर मुंबई पोलिसांना स्वतंत्र तरी द्या, त्यांचा दरारा पुन्हा प्राप्त करून द्या किंवा गृह विभागाला गृहमंत्री तरी नव्या द्या, हीच माझी त्या ठिकाणी मागणी आहे। प्राथमिक उपचारानंतर सदरुद्दीन खानला झेन रुग्णालयामधून अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं। चेंबूर पोलिसांकडून मध्यरात्री गोळीबार झालेल्या ठिकाणी पंचनामा। मध्यरात्रीच पोलिसांकडून घटनास्थळी सीन रिक्रिएशन। सदरुद्दीन खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती।